आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचं. टॉपिकचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला फ्लुइड म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे का व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय कोण सांगा. हा, लवकर लवकर बोला. फ्लुइड काय असते ते बंद करा. फ्लुइड म्हणजे काय काय काय. ओके, म्हणजे पहिलं शब्द आहे की बाबा हा फ्लो होऊ शकतो. अजून अजून काय पेपरला येतात ना कॅरेक्टरिस्टिक्स विच आर द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फ्लुइड. मला फ्लुइड म्हणल्यानंतर फक्त एकच गोष्ट आठवत असेल ते म्हणजे पाणी. हवा आहे की नाही. गॅसेस आर ऑल्सो अ फ्लुइड. बघा लक्षात द्या. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे तीन असतात. आपण सिंपली म्हणतो एक असते सॉलिड, दुसरं असते लिक्विड, नंतर असते गॅस. सॉलिड झालं, लिक्विड झालं आणि त्याच्यानंतर गॅस झालं. तर हे सॉलिडच असतं. लिक्विड आणि गॅसेस म्हणजे फ्लुइड. बघा, एनीथिंग विच कॅन फ्लो अँड टेक द शेप ऑफ कंटेनर कॉल्ड ॲज द फ्लुइड. मी काय म्हणतो, अशी कोणतीही गोष्ट जी वाहते आणि ती दुसऱ्या ऑब्जेक्टचा शेप घेते. फॉर एक्झाम्पल ना, मी पाणी घेतलंय आणि एक बलून घेतला फुगा. त्याच्यामध्ये जर मी पाणी टाकलं तर फुग्याचा आकाराचं पाणी होऊन जाईल ना. ओके, मी त्याच्यामध्ये हवा टाकतो. हवा टाकल्यानंतर काय होईल, हवा त्याचा शेपचा कंटेनर घेणार आहे की नाही. म्हणजे हवा आणि लिक्विड हे दोघं पण काय, हे आर द फ्लुइड्स. हे आर द फ्लुइड्स. फ्लुइड्स हा शब्द समजला का. फ्लुइड म्हणजे एनीथिंग विच कॅन फ्लो अँड टेक द शेप ऑफ अ कंटेनर कॉल्ड ॲज द फ्लुइड. फ्लुइड मध्ये किती जण येतात, दोघं जण. दोघं कोण येतात, एक लिक्विड आणि दुसरा गॅस. सॉलिड याच्यामध्ये आहे का आपल्याला नाही. हे 11वीचा टॉपिक आहे, मी अभ्यास केला असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायचे हाऊ इम्पॉर्टंट आर फ्लुइड्स इन आवर लाईफ. फ्लुइडचा सगळ्यात महत्त्वाचा वापर काय आहे सांगता येईल. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ द फ्लुइड. आता फ्लुइड म्हणले की संकुचित बुद्धी वापरायची नाही तुमची. फ्लुइड म्हणले की नुसतं पाणी. पाण्याचा भरपूर वापर आहे. हवा पण एक, म्हणजे दोघं जण येतात फ्लुइड मध्ये. कोण, हवा आणि पाणी. सिंपल त्याला गॅसेस आणि आपण काय म्हणतो, लिक्विड म्हणू शकतो. ओके, हाऊ इम्पॉर्टंट फ्लुइड्स इन आवर लाईफ. आपल्या लाईफ मध्ये सगळ्याच गोष्टी फ्लुइडवर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन. ओके, त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी शरीरातल्या सगळ्याच्या सगळ्या कोणामुळे होतात आपला फ्लुइड. तुम्ही जर म्हणला ब्लड इज ऑल्सो आहे ना फ्लुइड. रक्त काय वाहते काय, रक्त वाहते ना. ठीक आहे, हवा पण वाहते. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टी कशाचे, फ्लुइडच्या आहेत. एक दुसऱ्या सोबत व्हॉट इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, मराठीत प्रेशरला काय म्हणतात सांगा. मला प्रेशर येत असेल ना, आता नुसता ताण याला पेपरचा प्रेशर, याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हवेचा दाब. सिंपली आपण म्हणू शकतो. आता मी इथे थांबलोय, माझ्यासोबत असं जर आपण हॉरिझॉन्टली वर एक कॉलम जर काढत गेल्या तर माझ्या डोक्याच्या वर हवा आहे. हवावरून काहीतरी माझ्यावर प्रेशर अप्लाय करत असेल ना. बरं, हवेला काहीतरी वजन असते, काहीतरी वजन असेल. ठीक आहे, हे जे प्रेशर अप्लाय व्हायला त्याला म्हणायचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे महत्वाचं आहे. त्याला AT म्हणणार काय, ऍटमॉस्फेरिक ATM प्रेशर म्हणतात. सिंपली असं शॉर्टकट मध्ये लिहिलं जातं ATM प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात त्याला. लक्षात ठेवायचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कशामध्ये मोजतात माहिती आहे कोणाला. प्रत्येक गोष्ट आहे महत्वाची बेसिक. बार मध्ये मोजतात. बार मध्ये बसून मोजणार. त्याच्यामध्ये मोजतात ते युनिट आहे, त्याला म्हणतात बार. काय आहे, बार. आणि ते बार असं राहते. तुम्हाला हे बार कुठंच दिसणार नाही. ते बार असं लिहितात आणि हे बार असं लिहितात. बरोबर आहे की मला माहित नाही. डू यू फील एक्सेस प्रेशर व्हाईल स्विमिंग अंडर द वॉटर. पाण्यामध्ये आपण जेव्हा डुबकी मारतो, ठीक आहे, तुम्ही कधी गेला नसेल स्विमिंग पूलला, पण आम्ही गेले होते ना. पाण्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरून प्रेशर लागल्यासारखं होते की नाही, होते की नाही. म्हणजे पाण्याचं प्रेशर आहे, म्हणजे हवेमुळे पण प्रेशर लागाले, अजून लिक्विडमुळे पण प्रेशर लागाले. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे जसं आपण पाण्याच्या खाली जातो तसं पाण्याचं जे प्रेशर आहे ते काय होत जाते, वाढत जाते ना. गोष्ट त्याच्यानंतर आपल्याला याच्यात नेमकं बघायचं का. सिंपली आता जे सांगितलं याच्यामध्येच आहे सॉलिड, लिक्विड, गॅसेस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सॉलिडची जर प्रॉपर्टी म्हणलं, आय थिंक तुम्हाला माहित असेल सॉलिड्स कोमल ना, कोमल सेकंड आणि बहीण कुठे म्हणजे एका फी मध्ये तुला जाऊन शिकवणार आहे त्याला. मी काय म्हणतो सॉलिड, लिक्विड, गॅसेस याच्यावर एखाद्या वेळेस क्वेश्चन येऊ शकतो. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. मला सांगा सॉलिडला फिक्स्ड शेप असते का, नसते. दगड फेकून मारावं लागते, दगडाला फिक्स शेप असते की नाही, हार्ड असते की नाही, हे सगळं सॉलिड. लिक्विडला फिक्स्ड शेप असते का, फिक्स्ड व्हॅल्यूम असते का, फिक्स्ड. आता मला सांगा 1 लिटरची मी पाण्याची बॉटल घेतो,
त्याला जगामध्ये टाकलो ते 1 लिटरचं 2 लिटर व्हायला म्हणून त्यांना फिक्स्ड व्हॅल्यू असते, फिक्स्ड शेप नसते. आणि गॅसेसला फिक्स्ड व्हॅल्यू बी नसते आणि फिक्स्ड शेप पण नसतो. लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, प्रायमरी पेपरला येत नाही, लक्षात ठेवा. इथे दिले बघा, फ्लुइड म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी काय होऊ शकते, फ्लो होऊ शकते. ओके, and therefore liquids and gases are collectively called as the fluid. म्हणूनच हवा पण बहते, लिक्विड पण बहते म्हणजे वाहते, म्हणून याला म्हणतात फ्लुइड्स. फ्लुइड आयदर हॅज नो रिजिडिटी. दगडाला जर तुम्ही घेतल्या, प्रेस केल्या, घट्ट वाटते ना. पाण्याला तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, पाणी तुटते का? रिजिडच नसते ना, ते पहिली गोष्ट. आणि इट्स रिजिडिटी इज व्हेरी लो. रिजिडिटी जर तुम्हाला विचारलं, रिजिडिटी म्हणजे घट्टपणा, ते काय असते? लो असते. ओके, इन आवर डेली लाईफ एक्सपिरियन्स द प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लुइड. आता बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या डेली लाईफ मध्ये ज्याच्यामध्ये प्रेशरचा वापर केला जातो. त्यासोबत विस्कोसिटी आणि सरफेस टेन्शन प्ले अन इम्पॉर्टंट रोल. आता विस्कोसिटी काय असते, सरफेस टेन्शन काय असते, आपण बघूया. आता पहिल्यांदा विस्कोसिटी तुम्हाला सांगतो. मी काय केलं, माझ्याकडे 2 कंटेनर आहेत. हा एक कंटेनर म्हणजे समजा ना, एक वेसल, एक डब्बा, एक भगोना. 2 भगोना घेतल्या आपण. एकामध्ये हनी टाकल्या, हनी म्हणजे माहिती आहे ना, मध, आणि एकामध्ये पाणी टाकल्या. आणि दोन्हीमध्ये पण आपण हात डीप केल्या आणि असं सिंपली असं त्याला विस्कस आहे की नाही चेक करायचा प्रयत्न केला. तर सगळ्यात जास्त चिकट कोणतं लागेल? पाणी लागेल. म्हणजे त्याची विस्कोसिटी काय आहे? जास्त आहे. ठीक आहे, आणि पाण्याची कशी आहे? कमी. ते विस्कोसिटी आहे. पुढे आपल्याला बरंच शिकायचं, मी त्याच्यामध्ये सांगतो. आता तेच वाक्य तुम्ही परत म्हणशाल, ते काय करतात? फ्लो होणार आहे. ओके, अँड अ फ्लुइड इज सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्यूअली अंडर द ऍक्शन ऑफ द एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे, पाणी आहे. पाणी सिंपली एक तळ आहे. तळ, मला सांगा, तळ्याचं जे सरफेस आहे ते सगळीकडे सारखंच असेल नाही ना? कुठं प्रेशर कमी असेल, कुठं प्रेशर जास्त असेल, समजायला ना? म्हणून सरफेस ऑफ अ लिक्विड इज नॉट कॉन्स्टंट, इट कंटिन्युअसली डिफॉर्म्स. ते काय होते? कंटिन्युअसली डिफॉर्म होत राहते. पुढे सांगेल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नाही ना? ठीक आहे, आता पुढचा घटक बघा. प्लाझ्मा इज वन ऑफ द 4 फंडामेंटल स्टेट्स ऑफ मॅटर. तर 5 फंडामेंटल, खरं तर 3च असतात स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मग नंतर डबल 2 डिस्कवर झाल्या. एक बॉस आइन्स्टाईनचा आहे ना एक, आणि त्याच्यानंतर प्लाझ्मा नावाचे. प्लाझ्मा म्हणजे तिथं सगळ्यात जास्त हेवी, जास्त टेम्परेचर असते. फॉर एक्झाम्पल, कोरोना ऑफ अ सनचं जे आउटर लेअर असते ना, त्याला कोरोना म्हणतात. तिथं सगळ्यात जास्त टेम्परेचर असते. तिथं आयन्स सुद्धा तयार झालेले असतात. मग त्या ठिकाणचं जे प्लाझ्मा आहे ना, ही एक काय आहे? फंडामेंटल स्टेट आहे ऑफ अ मॅटर. आणि इट कन्सिस्ट ऑफ गॅस. त्यासोबत कोण असतात त्याच्यामध्ये? आयन्स. गॅस आणि आयन्स काय? जसं की एच घेतलो, एच स्टँड्स फॉर द हायड्रोजन. मी जर एच प्लस घेतलो त्याला हायड्रोनियम आयन म्हणतात. हे आयन्स इथे प्रेझेंट असतात. दे आर फ्री इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रल आयन. एवढं इथं लक्षात ठेवा की प्लाझ्मा इज ऑल्सो ॲन स्टेट ऑफ मॅटर. प्लाझ्मा सुद्धा काय आहे? स्टेट ऑफ मॅटर आहे. ठीक आहे, वी शॉल डिस्कस मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता पहिला प्रश्न पडतो तुम्हाला, मेकॅनिकल म्हणजे काय? तुम्हाला सांगता येईल व्हॉट इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? The properties which are mechanical, they are called as the mechanical properties. Mechanical properties म्हणजे जवळपास फिजिकल प्रॉपर्टीज असतात, ज्यांना आपण काय करू शकतो? एक्सपेरिमेंटल ऑब्झर्व करून त्याला आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, प्रेशर आहे. एक बॉटल घेतलो मी पाण्याची, त्याला असं प्रेस केलं, एक तर पाणी बाहेर पडेल, नाही तर त्याचा शेप चेंज होऊन जाईल. होते ना, दिसायला की नाही तुम्हाला? म्हणून त्याला म्हणतात मेकॅनिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टी ज्याला आपण बाहेरून फोर्स अप्लाय करतो किंवा आतमधून फोर्स अप्लाय करतो. समजा की काय म्हणा, आता मला हवा म्हणजे फुग्यामध्ये हवा भरायची, मी फुगतोय, मी प्रेशर अप्लाय करालो ना, मी फोर्स अप्लाय करालो ना, ही कोणती प्रॉपर्टी आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये केमिकल्स असतात, केमिकल प्रॉपर्टी. ओके, केमिकल प्रॉपर्टी मध्ये फोर्सचं काय देणे नाही का? नाही, केमिकल्सचं गरज आहे ना तिथं. ओके, पाण्यामध्ये नमक टाका, नमक फिरवून जाते, पाणी तसंच राहते, ते केमिकल प्रॉपर्टी. आणि फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या? मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या? ज्यांना आपण काय करू शकतो? बाहेरून फोर्स देणार आहोत. समजायला? पुढे बघा, वी शॉल डिस्कस मेकॅनिकल प्रॉपर्टीज ओनली लिक्विड आणि गॅसेस. ठीक आहे, कसं काय सांगा तुम्ही? असं काय म्हणलंय की इथं फक्त आपल्याला लिक्विड आणि गॅसेसचा अभ्यास करायचा. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्या धड्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. फ्लुइड मध्ये किती जण येतात? 2 जण. दोघांमध्ये कोण येतात? एक तर लिक्विड आणि दुसरा गॅसेस. म्हणून इथं आपल्या चॅप्टर मध्ये फक्त दोघांचा अभ्यास करायचा आहे, लिक्विड आणि त्यांच्या गॅसेसचा अभ्यास करायचा आहे. आणि द शेअर मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इथे 0 सोडा काही नाही का? तुम्हाला माहिती आहे मोल्टन लावा माहिती आहे? लावा माहिती आहे की नाही? काय असतं? ज्वालामुखीचा ज्वाला, त्याला काय म्हणतात? लावा. मोल्टन म्हणजे वितळलेला, तो सुद्धा काय आहे? फ्लुइड आहे. सीईटी मध्ये क्वेश्चन आहे, असं सिंपली खाली
की बाबा मोल्टन लावा इज ऑल्सो अन फ्लुइड. तर इज इट करेक्ट और रॉंग? म्हणजे करेक्ट आहे की चूक आहे? आपल्याला माहित पाहिजे की ते काय आहे, करेक्ट आहे. जेवढ्या मोल्टन गोष्टी असतात ना बेटा, मोल्टन म्हणजे वितळलेल्या, त्या सगळ्या कशामध्ये येतात माहिती आहे? फ्लुइड मध्ये येतात. ते कशामध्ये येणार? फ्लुइड मध्ये येणार. इथपर्यंत कोणासनी काय डाऊट? ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नका, समजते. तुमचं बेसिक पासून नाही आहे म्हणून मी थोडंसं अशा पद्धतीने सांगणार. अजून जर म्हणलं सर फास्ट घ्या तुम्ही घेऊ का, ते असं ओके आहे. ओके ना? आता पुढे काय आपल्याला प्रॉपर्टी आहे. ओके, आज याच्यावरच पेपर आहे, मला सांगा. आता इथं आपल्याला काय दिलं, ते फ्लुइड फ्लोज अंडर द ऍक्शन ऑफ अ फोर्स और अ प्रेशर ग्रेडियंट. मला सांगा एखादी गोष्ट, मी पाणी टाकतोय, आता सिंपली आपल्या फरशीवर पाणी टाकलं, पाणी फ्लो केव्हा करेल सांगा बरं? जेव्हा उतरती आहे तेव्हाच करेल ना. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी थोडं तीट पाहिजे, नाही तर असं सपाट पृष्ठभागीत त्याच्या पाण्याचा ड्रॉप टाकला ते पसरेल का? का? कारण की तिथं प्रेशर ग्रेडियंट नाहीये, तिथं हाईट मध्ये डिफरन्स नाहीये, बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्हाला तिथं दोन गोष्टी लागतात. एक तर तुम्हाला त्याला फोर्स लावायला त्या फ्लुइडला फ्लो करण्यासाठी, एक तर फोर्स लावायला लागेल, नाही तर काय करावं लागेल तुम्हाला तिथं? प्रेशर ग्रेडियंट तयार करावं लागेल. ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स, प्रेशर म्हणजे त्यांच्या दाबामध्ये, प्रेशर मध्ये फरक पाडणं, डिफरन्स करणं, त्याला म्हणतात प्रेशर ग्रेडियंट. Behavior of the motion is normally complicated. We can understood fluids by making some simple assumption. आता तुम्ही त्या assumption आपण बघूया. ओके, त्यासाठी आपल्याला बघा, an ideal fluid has the following property. पेपर मध्ये एकूण क्वेश्चन आहे बाबा, which are the properties of ideal fluid. आयडियल फ्लुइड म्हणजे आदर्श फ्लुइड. आता फ्लुइड मध्ये गॅस पण येऊ शकतो, लिक्विड पण येऊ शकतो, तर ते कोणतं आहे? सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की बाबा जे आयडियल फ्लुइड असते ना, इनकॉम्प्रेसिबल असते. आयडियल म्हणजे आपण त्याला आदर्श म्हणतो, त्यांना लोकांचं ऐकते का? आता तुम्ही, मी आयडियल आहे माझ्यासाठी, तुम्ही लोकांचं ऐकते का? ऐक ना, मनाचंच करते ना शेवटी. तुम्ही इनकॉम्प्रेसिबल आहात, म्हणजे आयडियल फ्लुइड इज अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. हा पहिली गोष्ट. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची डेन्सिटी कशी असते? कॉन्स्टंट. या पहिल्याच वेळेवर क्वेश्चन असतो की बाबा आयडियल फ्लुइड इज अ कॉम्प्रेसिबल अँड इट्स डेन्सिटी इज अ कॉन्स्टंट. करेक्ट आहे का? नाही, आयडियल फ्लुइड इज अ इनकॉम्प्रेसिबल आणि डेन्सिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. सरळ सरळ गोष्ट येते बरं. ठीक आहे, त्यासोबत फ्लो इरोटेशनल, इट्स फ्लो इज अ स्मूथ अँड देयर इज नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. ओके, आपण पाणी जर फ्लुइड मध्ये आहे ना, टर्ब्युलन्स नसते, हे गोष्ट लक्षात ठेवा. यांचा फ्लो कसा असतो? स्मूथ असतो. ओके, फ्लो ऑफ अ आयडियल फ्लुइड इज अ स्मूथ, त्यासोबत नो टर्ब्युलन्स. ओके, आता मला सांगा, एकदम सिंपल हवा चालली आणि एकदम मोठं वादळ आहे, या दोघांमध्ये फरक आहे? तर तुम्ही आयडियल फ्लुइड कोणाला म्हणशाल? सिंपल आवाज आहे ना, त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स आहे का? नाही. आता टर्ब्युलन्स काय तुम्हाला मी नंतर सांगतो, एकदा सांगतो. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का? इट इज द नॉन विस्कस. यांच्यामध्ये विस्कोसिटी नसते. नॉन विस्कस म्हणजे यांच्यामध्ये विस्कोसिटी म्हणजे काय असतं मुलांनो? यांच्यामध्ये फ्रिक्शन असते. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. ओके, मला सांगा, आता माझा हा हात आहे फॉर एक्झाम्पल, आता माझा हात असा इथं नॉर्मली मूव्ह आलाय, काय फोर्स आहे काय? काय फ्रिक्शन आहे का? नाही. मी इथं हात ठेवला, आता फोर्स मी लावायला लागला ना, त्याला म्हणायचं फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स विस्कोसिटी त्याची जास्त, त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स जास्त, आणि त्याच्यामध्ये विस्कोसिटी कमी, त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स कसा? कमी असतो. लक्षात ठेवा. मग आयडियल फ्लुइडचं कसं असते? पहिली गोष्ट, इनकॉम्प्रेसिबल असतात, डेन्सिटी कॉन्स्टंट असते, नो टर्ब्युलन्स असते, स्मूथ फ्लो असतो, त्यासोबत या ठिकाणी नो इंटरनल फ्रिक्शन असते, म्हणजे त्यांच्यामध्ये काय नसतात, ते नॉन विस्कस असतात. ओके, आणि द फ्लुइड इज अ नो विस्कोसिटी. ठीक आहे, शेवट इथं बघा, the flow is steady flow. Steady flow, its velocity at each point is a constant. Steady flow म्हणजे steady flowचा अर्थ होतो त्यांची जी velocity आहे ना, ती कॉन्स्टंट असते. म्हणजे तुम्ही कोणत्याही गिवन पॉइंटला जर बघल्या तर त्या ठिकाणी त्यांची velocity कशी आहे? कॉन्स्टंट असणार आहे. These four are the characteristics or the properties of the ideal fluid. ओके, कोणकोणते तुम्हाला जर म्हटलं तर त्यातला पहिला आहे इनकॉम्प्रेसिबल आहे ना, त्यासोबत डेन्सिटी कशी आहे? त्याची कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर दुसरा फ्लो कसा आहे? स्मूथ फ्लो आहे. त्यासोबत तिसरा विस्कोसिटी आहे का? विस्कोसिटी, नो विस्कोसिटी. त्याच्यानंतर चौथा, त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे की नाही? फ्रिक्शनल फोर्स, नो फ्रिक्शनल फोर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा फ्लो कसा आहे? स्टेडी फ्लो. बघा बरं, आपल्याला पेपरमध्ये ऑप्शन किती येतात? 4 येतात ना. कोणाचा पेपर आहे का 5 ऑप्शनचा? नाही का? 4 ऑप्शन तुमचा एक क्वेश्चन रेडी. Which properties are not property of a ideal fluid? आता मी याला एकच चेंज करून टाकतो. This flow is a rough flow. उत्तर पर्याय which of the incorrect? उत्तर क्रमांक
पेपर डिझाईन लय आवड नसते, मला माहिती पाहिजे. तर पहिला पॉईंट तुम्ही घरी गेले की लिहायचं. हे आम्ही सांगतो तेवढंच लिहा. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लो. स्पेलिंग येते ना? प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लो. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लो. लय डेंजर बघायला घेऊन देतो बापू. कसं आहे, आपण नांदेडला तर काय शिकू शकता आपला जॉब बघा मला लागू. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लो भेटेल की नको तुझ्यासोबत आहे ना. चला लिहा. पहिली कोणती प्रॉपर्टी आहे? फक्त शब्द लिहायचे ना. इथं थेअरीचा पेपर नाही. मला माहित आहे थेअरीचा पेपर कसं देणार आहे. मनानं कोण बोलले रे? मनानेच लिहिलास तर तू मनाने नाही लिहिलास, आता नाही. आणि तुम्ही ती एक गोष्ट करायची, कोणता मी शिक्षक शिकवायला सब्जेक्टचा सर तुमचा पेपर मी मनाने लिहिलो म्हणायचं, त्याला समाधान वाटतं. फक्त इंग्लिशचा बघून लिहिलो मला. सोशलॉजीचा आता बोलू नका, झालं बसा डेन्सिटी कॉन्स्टंट. एक जाती वाटत रे. नो विस्कोसिटी, नो इंटरनल फ्रिक्शन. हे लिहायला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर तिसरा कोणता आहे रे? स्टेडी फ्लो. अजून एक कोणता पॉइंट राहिला? नो टर्बुलन्स. याच्यावर एक एमसीक्यू तुमचा तयार होतो. फास्ट अँड फास्ट लिहा. कमीत कमी पेपर बघून अक्षर सुंदर करा. ज्यांचं राहिले त्यांना मी टाकतो ती पीडीएफ त्यांची घ्यायचं. फास्ट फास्ट बघायचं. करायला मला म्हणलं नरेश म्हणला सर अजून छान शिकवा, ट्राय करायला. बरं, मोल्टन लावा मग हा फ्लूइड आहे का? मोल्टन लावा फ्लूइड म्हणून लक्षात राहते का तुमच्या? बऱ्याच गोष्टी लक्षात राहिल्या. मोल्टन लावा इज अ फ्लूइड. त्याला खूप मोठा आहे आणि बरेच क्वेश्चन तयार होऊ शकतात त्या टॉपिक. ठीक आहे, बघा सगळ्यात अगोदर व्हॉट इज द इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड. पहिला प्रश्न फक्त ऐकायचा आता. इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड म्हणजे असं फ्लूइड ज्याची डेन्सिटी हमेशा कॉन्स्टंट असते. समजा डेन्सिटी हमेशा त्याची काय असते? कॉन्स्टंट असते. त्याला म्हणायचं इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड. त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे द फोर्स बिटवीन द टू मॉलिक्यूल इज कॉल्ड एज द इंटरमॉलिक्युलर फोर्स. दोन मॉलिक्यूलच्या बीच मध्ये जी फोर्स आहे त्यांना म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्याच्यानंतर कोहेसिव्ह फोर्स. पेपर मध्ये इथून क्वेश्चन येतात. ठीक आहे, तर कोहेसिव्ह फोर्स असा विचारू. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे कोण? सारख्या मध्ये की वेगळ्या मध्ये? कोहेसिव्ह फोर्स म्हणजे द अट्रॅक्शन बिटवीन द सेम मॉलिक्यूल. कोहेसिव्ह म्हणजे सेम मॉलिक्यूल. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोहेसिव्ह असा कोहेसिव्ह आला यांच्यामध्ये मॉलिक्यूल काय आहे का? सेम. adhesive वाला शब्द की काय म्हणायचं? molecules are different. The force of attraction between the different molecule is called as the adhesive force. The force of attraction between the same molecule is called as the cohesive force. Okay, हे लक्षात ठेवा, विसरायचं नाही. पेपर मध्ये खूप क्वेश्चन येतात. पुढे बघा आता. त्याच्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्यूल. ठीक आहे, जस्ट लक्षात ठेवायचं. रेंज म्हणजे काय? आपण रेंजला सिंपली काय म्हणतो रे? ओके, रेंज म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स. ओके, काय म्हणतो? रेंज ऑफ मॅक्सिमम डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं, आपलं ब्लूटूथचं घेतलं एक्झाम्पल. ब्लूटूथ असतात मोबाईलचे. ठीक आहे, त्याची रेंज असते 10 मीटर, 20 मीटर, 25 मीटर असते. सेंटीमीटर म्हणलं तर अवघड आहे. तर मीटर असते. मग त्याच्या पलीकडे गेलं तर चालते का ते?
नसतं ना. रेंज ऑफ अ मॉलिक्यूल म्हणजे काय, त्या मॉलिक्यूलची पॉवर किती मीटर पर्यंत आहे, म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स. म्हणजे रेंज ऑफ अ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल which the molecule force is the exerted. ओके, फॉर एक्झाम्पल मी एक मॅग्नेट घेतला, मॅग्नेट पुन्हा मॅग्नेट, ओके, त्याला धरलो येतं असं प्रॉपरली, आणि त्याच्या बाजूला असं मी लोखंडाचे काहीतरी घेऊन गेलो, खिळा घेऊन गेलोय त्याला आणि धरलोय, इथं धरलोय, त्याची कॅपॅसिटी असेल का, नाही, जवळ धरलोय तेवढी त्याची कॅपॅसिटी मी इथं राऊंड मारून घेतला, ते त्याची झाली रेंज, रेंज ऑफ मॅग्नेट. तर त्या मॉलिक्यूलची जेवढी फोर्स असेल, जेवढं मॅक्झिमम डिस्टन्स असेल, तेवढं त्याची रेंज ऑफ मॉलिक्यूल असणार आहे किंवा मॉलिक्युलर फोर्स असणार आहे. हे पेपरमध्ये येत नाही, पण ह्याचा वापर पुढे येणार आहे, त्याच्यासाठी मी सांगतो. ठीक आहे, पुढे आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. काही नाही, सिंपली आता समज हा एक सेंटर आहे मॉलिक्यूल आणि याच्या बाजूला इथपर्यंत त्याची फोर्स आहे, इथपर्यंत आहे, इथपर्यंत आहे, याचा आपण एक स्पेअर बनवतोय, म्हणजे याच्या बाहेर त्याचं चालते का, आमदार आहे आपला, त्याचं बुकेच्या बाहेर काय चालेल का, आपल्याकडे पण नाही देणार, बघू ताई. ओके, त्याच्यानंतर आहे सरफेस फिल्म. आता हे बघा, मी काय काय सांगतो समजा, जेवढ्या गोष्टी लक्षात राहतात तेवढ्या ठेवा, कारण की भरपूर गोष्टी आहेत. ओके, सरफेस फिल्म आहे, त्याला म्हणतात जेवढी हे पेपर मध्ये असतात असे इक्वेशन सिंपल तयार होते. जेवढं सरफेस लेअर आहे काय म्हणतो, सरफेस लेअर. सरफेस म्हणजे काय, मराठीत काय म्हणतो आपण त्याला, पृष्ठभाग म्हणतो ना, पाण्याचा पृष्ठभाग, त्याला म्हणायचं सरफेस, सरफेस लेअर. ओके, सरफेस लेअर ऑफ लिक्विड, याची जी थिकनेस आहे, मी याला अंडरलाईन केला, म्हणजे लय महत्त्वाचं आहे, याची थिकनेस, याची जी थिकनेस आहे दॅट इज इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे सरफेस लेअरची जी थिकनेस आहे, सरफेस लेअरची काय आहे म्हणून, थिकनेस. थिकनेस म्हणजे काय, जाडी. कोणाच्या इक्वल आहे, इज इक्वल, मी म्हणलं चिन्ह बघायचं, ए लक्ष द्यायचं, बरोबर चिन्ह आहे, काय इज इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर काय पुढे, जर त्या सरफेस लेअरची थिकनेस रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स एवढी असेल तर त्याला म्हणतात सरफेस फिल्म. ओके, मी काय म्हणलं, सरफेस फिल्मची जर सरफेस लेअर हा याची थिकनेस पुन्हा एवढी असेल, रेंज ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्स, तर त्याला म्हणतात सरफेस फिल्म. ओके, काढा बाहेर. जर आता अभ्यास केले तर पुढचे 4 वर्ष लई छान जगणार आहे. जर आता अभ्यास केला तर पुढचे 4 वर्ष अजून छान जगणार. मला सत्य वाटत नसेल, सत्य हेच आहे. Thickness of surface layer is equal to range of intermolecular force. Range of intermolecular force. त्याचं एक छान एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला. कधी तुम्ही सोप माहिती, सोप म्हणजे सोपचं पाणी बनवलं, सोप म्हणजे काय, साबणाचं पाणी, आणि त्याच्या पुढे करून असं मग ते बबल तयार होते, ते घेतलं तर बबल बनवले ना, बबल तुझं बबल बनवलं ते कुठे गेलं. ओके, जो बबल बनवलाय आपण त्याची थिकनेस किती असते, लय जास्त असते, बबल बनलाय ना त्याला म्हणायचं सरफेस फिल्म, कारण की त्याची थिकनेस ऑफ सरफेस लेअर असतो ना, तो असतो रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या बरोबर की अनइक्वल. इट इज द इक्वल. म्हणजे सिंपल एक पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतो की सरफेस फिल्म काय, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दॅट इज सरफेस लेअर, किंवा म्हणूयात आपण थिकनेस ऑफ द सरफेस लेअर इज इक्वली टू द रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स. त्याचा अर्थ असा आहे, त्याला शिकायचं तर सर कारण तू येणार जर आपण टाइम
कोणास मी काय अडचण इथपर्यंत? ओके, सरफेस लेयर समजलं, सरफेस फिल्म. आता आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे, फ्री सरफेस. ओके, आता ऐका, फ्री सरफेस म्हणजे त्याच्यावर काही टेन्शन नाही, त्याच्यावर काही स्ट्रेस नाही. द सरफेस ऑफ लिक्विड विच डज नॉट हॅव एनी शेअर फोर्स, त्याच्यावर कोणताही फोर्स अप्लाय नाही, त्याला काय म्हणायचं? दे आर कॉल्ड एज द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. काय तेवढं पेपरमध्ये घडत नाही, लक्षात ठेवा. हा, पेपरमध्ये आहे की घडत कोणतं? व्हॉट इज द सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन काय असते? बघा, पहिली गोष्ट सरफेस टेन्शन विषयी लक्षात ठेवायचं, हा एक टँजेन्शियल फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? टँजेन्शियल फोर्स आहे. टँजेंट म्हणजे तो आपल्याला 10वीला होतो प्रत्यक्षेदिका, त्याच्यानंतर स्पर्शिका. टँजेंट मध्ये काय येते? स्पर्शिका आहे ना. फॉर एक्झाम्पल आता आता हे पाण्याचा लेअर आहे. टँजेन्शियल फोर्स असतो पहिलं म्हणजे सरफेस टेन्शन इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स. सरफेस टेन्शन इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स. सरफेस टेन्शन इज इक्वल टू कोणता फोर्स येणार आहे? टँजेन्शियल फोर्स येणार आहे. ओके, त्यासोबत फ्री सरफेस वर लागतात. तुम्हाला एक्सप्लेन करतो कशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आता हा पाणी आहे, पाण्याचा सरफेस आहे. मी काय म्हणतो बघा, लक्षात आहे, हा पाण्याचा सरफेस आहे. पाणी आहे. आता मी वरून इथे एक ऑब्जेक्ट टाकला. दगड टाकला. मला सांगा, हा दगड खाली जाताना कसं जाईल? असं जाईल. ओके ना, म्हणजे हा असं जाईल का बघा. ओके, म्हणजे फोर्स कसं लागणार? टँजेंट. टँजेंट. ठीक आहे. आता हे दगड टाकण्याच्या अगोदर हा जो लेयर होता, हा लेयर होता, ते कसा लेयर होता? फ्री सरफेस होतं ना, याच्यावर काही टेन्शन होतं का? नाही. वरून आपण दगड टाकायला किंवा एखादं ऑब्जेक्ट टाकायला किंवा त्याच्यावर प्रेशर लागायला. ओके, म्हणून त्या प्रेशरमुळे जे टेन्शन क्रिएट होते दॅट इज कॉल्ड एज द सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन इज an tangential force acted on both sides, both the side of an object on a free surface of a liquid, that is called as the surface tension. फक्त एवढंच लक्षात ठेवा. जास्त नका लक्षात ठेवा. हा फोर्स आहे, हा टँजेन्शियल फोर्स आहे. कसा फोर्स आहे हा? टँजेन्शियल फोर्स. आणि कशावर लागते माहिती आहे का? ऑन द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. कशावर लागते? फ्री सरफेस ऑफ अ लिक्विडवर लागते. दॅट इज नोन ॲज अ सरफेस टेन्शन. आपण कोणतेही ऑब्जेक्ट जर पाण्यामध्ये टाकलं तर तुम्हाला माहिती आहे का, आपण एखादा असं लांब एक वहीचं कागद आपण पाण्यावर टाकलं, ते बुडते का? कारण वहीचं कागदाचा शेप कसा असतो? रेक्टँग्युलर शेप असतो. ओके, सिंपली तो त्याच्यामुळे टँजेन्शियल फोर्स इथं प्रॉपरली अप्लाय होते का? नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे? फ्लो होणार आहे. अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यावर प्रॅक्टिस अफेक्ट करतात, पण समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं. ओके, त्याच्यानंतर आहे सरफेस एनर्जी. कोणती एनर्जी आहे आता? सरफेस एनर्जी. आता सरफेस म्हणजे काय? पृष्ठभागावर जेवढी एनर्जी लागते त्याला म्हणतात सरफेस एनर्जी. पेपरला येत नाही. फक्त द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इन द सरफेस लेयर. सरफेसच्या लेयरवर लागणारी एक्स्ट्रा एनर्जी दॅट इज नोन ॲज द सरफेस एनर्जी. ओके, काय टेन्शन घ्यायचं नाही. पेपरमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो बाबा. व्हाय द सरफेस टेन्शन ऑफ अ पेंट. पेंट्स माहिती आहे? एशियन पेंट असतो बघा, आपण पेंट करतो ना. ओके, दीवारें मजबूत करने के लिए ते जे पेंट्स असतात ना, ते पेंट्स यांचं जे सरफेस टेन्शन असतं ते खूप लो असतं. तर का लो असते असा क्वेश्चन विचारलाय. आता लो असण्याचं कारण असं आहे, जेवढं त्याचं सरफेस टेन्शन काय लो, तेवढं ते काय होऊ शकते माहिती का? स्प्रेड होऊ शकते. तेवढं काय होऊ शकते? स्प्रेड. ते कशाचं? कसं? फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, तेच एक्झाम्पल घेतलं. कशाचं? पाणी घेतलं आणि मध घेतलं आणि पाण्याला आणि मधाला इतर असं ते ओतल्या खाली टाकल्या. मला सांगा, सगळ्यात जास्त स्प्रेड कोण होईल? पाणी. मध का नाही? सरफेस टेन्शन काय जास्त. पाण्याचं सरफेस टेन्शन कसं होतं? कमी, म्हणून तो काय झाला? जास्त स्प्रेड. आता आपल्याला कलर आणायचे आहे बाजारात, कलर आपल्याला कमी पैशामध्ये जास्तीत जास्त भिंती रंगवण्या झाल्या पाहिजे ना. त्याच्यासाठी त्याचं जे सरफेस टेन्शन आहे ते कसं पाहिजे? लो. त्याचं एवढंच कारण लक्षात ठेवा. वाय द सरफेस
surface tension of a paints and the lubricants are the low because to spread over a large area जास्तीत जास्त एरिया कव्हर करण्यासाठी त्यांचं सरफेस टेन्शन कसं असते कमी असते म्हणजे इथे तुम्हाला रेडिएशन समजणार आहे जर सरफेस टेन्शन कमी असेल तर जागा जास्त व्यापणार आहे जर सरफेस टेन्शन जास्त असेल तर जागा कमी व्यापणार आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा कामाला येणार आहे ठीक आहे पुढे बघा why two or more mercury drop form a single आता तुम्हाला माहिती आहे आपण एखादं पान बघले झाडाचं पान किंवा कुठं पण त्याच्यावर दोन थेंब असतील फॉर एक्झाम्पल इथे एक थेंब आहे इथे एक थेंब आहे ओके जर तुम्ही असे असं ओढलं तर ते दोघं जण मिळून एकच मोठा थेंब तयार करतात ते तुम्ही बघितले कधी कधी बघले नाही आता आईने आपले जेवायला मी असंच करतो आई ताट घेऊन आणली जेवायला चपाती भाजी पण त्याच्यावर थेंब बिंब राहतात काय करायचं थेंबाला जोडायचं सगळे थेंब एका जागी झाले की पाण्याचा मोठा ड्रॉप तयार होतो ना हे कशामुळे हे विचारले येतात तर त्याचं कारण आहे की बाबा आता इथं मर्क्युरी विषयी विचारले सगळ्या लिक्विड सोबत ते होणार असेल पण प्रॉपर्टी आपल्या इथं मर्क्युरी विषयी विचारलंय याचा अर्थ असंच आहे की बाबा मला सांगा आता इथे एक आहे इथं दोन आहे इथं तीन आहे इथं चार आहे चार मर्क्युरीचे ड्रॉप आहे मर्क्युरी म्हणजे माहिती आहे ना 12 सोडून नका 12 आहे त्या प्रत्येकाचं टेन्शन असेल ना काहीतरी आता फॉर एक्झाम्पल याचं एक टेन्शन याचं एक टेन्शन याचं एक टेन्शन त्याचं एक टेन्शन ह्याचं म्हणा चार झाले चार म्हणून किती झाले चार झाले ना एक अधिक एक अधिक एक अधिक एक चार झाले आता मी या सगळ्यांना एका जागी घेतलं एक दोन तीन चार थेंब असं घेतलं एकच ड्रॉप आहे मला सांगा ह्याचं प्रेशर सरफेस टेन्शन जास्त असेल की जास्त असेल ना वेगळं असलं तर वाच एका जागी आल्यावर सगळं प्रेशर काय सरफेस टेन्शन त्यांचं ऍज कम्पेअर टू काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे सरफेस टेन्शन कमी होण्यासाठी किंवा सरफेस एनर्जी कमी होण्यासाठी काय केलं जातं मर्क्युरीचे ड्रॉपलेट एकमेकांमध्ये मिसळतात आता वाक्य ऐका फक्त The surface energy of a single drop is less than total surface energy of the small drop. Since every system tries to attain the minimum energy state, so two or more mercury drop combine to the single drop. म्हणजे त्यांना मिनिमम टेन्शन येण्यासाठी किंवा मिनिमम सरफेस एनर्जी जपण्यासाठी मिनिमम हा शब्द तुम्हाला आला पाहिजे पेपरमध्ये तो आल्यानंतर ते करेक्ट आन्सर असेल त्याचा ठीक आहे म्हणून हे ड्रॉप एकमेकांमध्ये मिक्स होण्याचं कारण असतात दोन गोष्टी एक तर लेस सरफेस टेन्शन आणि दुसरी गोष्ट असते मिनिमम सरफेस एनर्जी मी काय म्हणलं समजा हे ड्रॉप एकमेकांसाठी मिक्स का होतात कारण की त्यांना मिनिमम सरफेस एनर्जी काय करायची असते तिथं अटेंड करायची असते म्हणून ते ड्रॉप्स एकामध्ये काय होतात मिक्स होतात जर त्यांना मिनिमम सरफेस एनर्जी अटेंड करायची नसते तर ते एकमेकांमध्ये मिक्स झाले नसते ओके म्हणजे वाय द टू और मोर मर्क्युरी ड्रॉप्स कंबाईन टू इच अदर द रिझन सिंपल आहे टू अटेंड द मिनिमम सरफेस एनर्जी काय मला समजायचं एवढं जोर का लावते कारण पेपर मध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन असतात ते तर मिनिमम सरफेस एनर्जी अटेंड करण्यासाठी हे एकमेकांसोबत काय होणार आहे मिक्स होणार आहे डन ठीक आहे व्हिडिओमध्ये आहे ना आता उद्या ऐकायचा नोट्स टाकू वाचायचं आता आपल्याला एक थेरी दिलेली आहे पेपर मध्ये खूप क्वेश्चन डिझाइन होऊ शकतो काय म्हणले की बाबा सरफेस टेन्शन आहे मला माहिती आहे सरफेस टेन्शन आता संपूर्ण आले सरफेस टेन्शन मध्ये कोणत्या टाईपचं फोर्स आहे टेंजेन्शियल टाईपचं फोर्स आहे कुठे लागते ऑन द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड पाण्याच्या पृष्ठभागावर लागणारा कोणता स्पर्शिका सारखा जो बल आहे त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो ठीक आहे म्हणजे प्रूफ करण्यासाठी एक मॉलिक्युलरची थेरी आहे पेपर मध्ये क्वेश्चन असते बाबा मॉलिक्युलर थेरी ही रिगार्डिंग टू कशासोबत आहे तर आहे सरफेस टेन्शन तर मॉलिक्यूल मध्ये असे तीन दिलेले असतात ए बी सी कसे दिले तीन ओके तर मला सांगा या ठिकाणी सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन कोणाला लागला असेल ए ला बी ला सी ला सरफेस टेन्शन लवकर होणार ए जाणार रे तिघ जण आहेत एक जण बुडाले पाण्यात एक जण थोडं वर आहे एक जण त्याच्यावर आहे पृष्ठभागावर सगळ्यात जास्त पाण्याचं टेन्शन कोणावर असेल ए वर असेल नंतर बी वर नंतर समजा काय म्हणलं हे आहे मॉलिक्युलर बेसिस मॉलिक्युलर थेरी मॉलिक्यूल ए विल बी ऍक्टेड बाय द इक्वल अँड अपोजिट कोहेसिव्ह फोर्स आता तुम्हाला समजते का कोहेसिव्ह फोर्स म्हणजे सेम मॉलिक्यूल म्हणतात आता मला सांगा आता ए नावाचं इथे एक मॉलिक्यूल आहे इथून पण फोर्स लागला आहे पाण्याचं मॉलिक्यूल आहे ना इथून पण फोर्स लागला आहे पाण्याचं मॉलिक्यूल इथून पण फोर्स लागला आहे पाण्याचं मॉलिक्यूल इथून पण फोर्स लागला आहे कोणाचा आहे पाण्याचा म्हणजे इथला जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो कसा आहे म्हणून त्याला काय करतात पाण्यामध्ये ओढून घेतलं जातं ओके आणि आता इक्वल म्हणजे झिरो ना जर सगळ्या डायरेक्शनचा फोर्स जर इक्वल असेल तर फायनल प्रोडक्ट काय येणार आहे तो काय असतो झिरो पेपर मध्ये क्वेश्चन काय येते बघा ऍट अ मॉलिक्यूल ए व्हॉट इज द नेट कोहेसिव्ह फोर्स
0. कोणते येते समजा काय बघा ऍट अ मॉलिक्यूल ए व्हॉट इज द नेट कोहेसिव्ह फोर्स 0 असणार आहे का कारण की इक्वल कोहेसिव्ह फोर्स असते त्याच्यामध्ये एक. चला दुसरा the number of air molecule in a sphere of impedance b is very small as compared to liquid molecule and trying to put inside the liquid. Okay, आता b नंबरची डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा. याचा वरचा भाग थोडासा भाग कसा आहे वर आहे पृष्ठभागावर आहे आणि जास्तीत जास्त भाग कुठे आहे पाण्यामध्ये. ओके मला 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 सांगा तुम्ही त्या मॉलिक्यूलला पाणी खाली ओढून घेईल की वर ढकलेल. ओढून घेईल ना. मला सांगतो खरी गोष्ट त्या मॉलिक्युलर केमिस्ट्रीमध्ये असं कोणतंच मॉलिक्यूल नाही ज्याला वर ढकललेलं आहे. सगळ्यालाच कुठं खाली ओढतात ना. ए डाउनवर्ड्स बी डाउनवर्ड्स सी डाउनवर्ड्स या सगळ्याला फोर्स लागणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की फोर्स कमी किंवा जास्त लागणार आहे. आता इथली फोर्स कोहेसिव्ह फोर्स झिरोच आहे कारण की याला पूर्णपणे पाण्यात आला. त्याच्यानंतर ठीक आहे मी ज्या गोष्टी सांगतो तिथं थोडा हायलाइट करत जा. All molecules in a surface film are acted upon by the unbalanced cohesive force in a downward direction. हा एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा. डाउनवर्ड किती शब्द सांगितला तुम्हाला एक डाउनवर्ड दुसरा झिरो cohesive force. Okay, as a result the surface film get under the tension. The surface film behaves like the stretched elastic membrane and this tension is called as the surface tension. आता मला सांगा की तुमच्या पुढे डायग्राम आहे तर तुम्हाला इथलं सरफेस फिल्म ओळखता येते का. सरफेस लेयर द सरफेस लेयर विच इज थिकनेस ऑफ द सरफेस लेयर इज इक्वल टू द रेंज ऑफ अ मॉलिक्यूल. त्याला आपण काय म्हणतो सरफेस फिल्म. मला सांगा सरफेस म्हणजे पृष्ठभाग. मला आता काय खालचा पृष्ठभाग होय. पृष्ठभाग कोणता आहे आपण याला म्हणतात सरफेस फिल्म. याला म्हणतात सरफेस फिल्म. तुम्ही याच्यावर कोणत्या बी ऑब्जेक्ट टाका हो कोणती बी ऑब्जेक्ट टाका त्याला कुठं ओढणार आहे ना डाउनवर्ड डायरेक्शनला ओढणार आहे. ठीक आहे म्हणजे पण असं आहे का नाही बाबा तू वरच राहा असं काय म्हणते ते डेन्सिटीचा भाग जरा डेन्सिटी कमी जास्त असेल तर पाण्याच्या वर बर्फ सुद्धा तरंगतो तो अलग पार्ट आहे. पण इथं असं आहे का नाही पण पाण्याचा तुम्हाला माहिती आहे का बर्फ पाण्यावर तरंगतो याचा अर्थ आहे तो वरच तरंगतो असं नाही अर्धा बुडलेला राहते पाण्यात. समजते की नाही म्हणजे ऍज लाईक द मॉलिक्यूल सी सारखा तो असतो इथं त्याला खाली ओढल्या जात. ठीक आहे तर मला एवढं सांगायचं या ठिकाणी की ए बी सी मॉलिक्युलर थेअरीचा भाग आहे आणि या ठिकाणची सरफेस फिल्म जी आहे ती हमेशा त्याच्यामध्ये असते टेन्शन मध्ये असते म्हणूनच त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. त्याला काय म्हणतात सरफेस टेन्शन. पुढे घटक आले का लक्षात. ओके डोक्याच्यावरून चालले लई झालं तर टेन्शन घ्यायचं त्याचे हायलाइट केलेला पॉईंट आहे ना तेवढा लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर ऐका लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला लिहू नको म्हणते तुम्हाला एखादा पॉईंट जर लिहा वाटला तर तुम्ही गुपचाप लिहायचं. ओके जसं की नेट तुमच्या मनावर आहे समजते ना. असं जर शिकवलं तर सिलेबस कव्हर होते. जर तुम्ही म्हणलं असं नाही आपण पहिले सगळं शिकवा तर सिलेबस कव्हर होत नाही. समजा नाव काय तुझं मुक्ता नाव आहे. यस मला गेस लागला. यस किती दिवस झालं मुक्ता म्हणाल बाई किती दिवस झालं तर बरं आणि ज्या व्यक्तीचं नाव घ्यायला म्हणाल शुभांगी नागेश गोविंद मला सांगतोय जीवनामध्ये लई कमी चान्स भेटतात काहीतरी चांगलं करायचे खरं सांगा मोटिवेशन करणार नंतर असं वाटतं की काय सरफेस फिल्म आहे काय सरफेस टेन्शन आहे ते टेन्शन देते जीवनाला. ठीक आहे चला एवढं समजलं. आता पुढचा जो आहे आता रिलेशन बिटवीन सिम्पली आहे रिलेशन. आता एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही आपल्याला थिअरीचा पेपर नाही फक्त आपल्याला एवढं माहित पाहिजे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी. आता सरफेस एनर्जी तर तुम्हाला समजली आहे एक्स्ट्रा एनर्जी ऑन द सरफेस लेयर. सरफेस लेयरच्या वरती लागणारी जी एक्स्ट्रा एनर्जी आहे त्याला कोणती एनर्जी म्हणतात सरफेस एनर्जी. आणि सरफेस टेन्शन मी माहित आहे ज्याला टेन्शन असते सरफेसवर ते म्हणजे सरफेस टेन्शन. या दोघांमधलं रिलेशन काय आहे डायरेक्टली रिलेशन बघा एवढंच आहे हे तशा तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सरफेस एनर्जी इज इक्वल टू पी इंटू डी ए. कोणता आहे सरफेस एनर्जी इज इक्वल टू पी इंटू डी ए. ओके हे रिलेशन आहे दॅट इज द रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड द सरफेस टेन्शन. बघा किती सोपं आहे. सरफेस एनर्जी सरफेस टेन्शन फक्त याच्यामध्ये काय बदल म्हणतात डिफरन्स इन अ एरिया. मला सांगा एरिया बदललं तर टेन्शन बदलते ना एनर्जी पण बदलते. समजायला की मी काय म्हणालो. ओके फॉर एक्झाम्पल आता मी एकटाच आहे माझं लग्न झालं नाही माझा खर्च कमी तर उद्या लग्न झालं
खर्च जास्त आहे. म्हणजे मला म्हणायचं काय, सरफेस एनर्जी टेन्शन होतं आणि जर एरिया वाढला तर एनर्जी सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. दॅट इज द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी काच काय करणार टेन्शन इंटू डी एक्स लिहून घ्या. सरफेस एनर्जी अवघड आहे relation between the surface energy and the surface tension is equal to surface energy is equal to 2 into dA. dA म्हणजे difference in their area. area मध्ये किती difference झालाय तेवढा. ठीक आहे. yes clear. मी किती म्हणलं क्लास मध्ये बरं. आता नेक्स्ट घटक आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आलेला अँगल. ओके. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइन्ड ॲज अँगल बिटवीन द टँजेंट ड्रॉन फ्रॉम द सरफेस. फॉर एक्झाम्पल आता लक्षात असा ऑब्जेक्ट आहे. इथून मी एक नॉर्मल घेतो आणि हा जो थीटा आहे ना दॅट इज नोन ॲज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा प्रत्येक लिक्विडच्या ड्रॉपसाठी वेगवेगळा असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट बिटवीन द contact between the tangent and the free surface of a liquid, that is known as the angle of contact. पेपर मध्ये क्वेश्चन कुठे येते या दोन लाईनवर पेपर मध्ये क्वेश्चन येतात. त्या दोन लाईन कोणत्या लाईन बघा. when angle of contact is the acute, काय म्हणतोय, जेव्हा angle of contact is the acute, मला अँगल माहिती आहे ना, अँगल हे अँगल आहे. ओके. अँगल म्हणजे कोन. अँगल म्हणजे कोन. ठीक आहे. तर तीन प्रकारचे अँगल असतात. एक ॲक्यूट अँगल असते, एक राईट अँगल असते, तिसरा असते ऑब्स्ट्यूस. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन. ओके. त्याच्यानंतर राईट अँगल म्हणजे काटकोन आणि त्याच्यानंतर ऑब्स्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन. ठीक आहे. तर ॲक्यूट अँगल जो असतो ना तो कोणता मेनिस्कस फॉर्म करतो त्याचं नाव आहे कॉन्केव्ह. हे लक्षात ठेवायचं. असंच लिहायचं. ॲक्यूट चपली असे रेष सोडायची आणि लिहायचं कॉन्केव्ह मेनिस्कस. कसं पाठ करतात त्याला. acute angle concave. obtuse कसा आहे, कॉन्वेक्स. मला एक लक्षात ठेवलं. आता हे तुम्ही कसं लक्षात ठेवा. अरे मला सांगा व्हॉट इज द मीनिंग ऑफ म्हणजे काय. वाघ रात्री तिथं गुफा म्हणतात. सिरियसली. आता ही केव कशी आहे माहिती आहे का. क्यूट आहे. ॲक्यूट कॉन्केव्ह. आता तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवा, दुसरं लक्षात राहणार आहे. क्यूट केव. ओके. दॅट इज द ॲक्यूट कॉन्केव्ह. मी असं लक्षात ठेवला ॲक्यूट कॉन्केव्ह. मग झालं ऑब्स्ट्यूस. असं काही पेपर येणार आहे 100% तुम्हाला. तुम्ही 2024 साली पेपर सेट आणला, त्याच्यामध्ये 14 पेपर झाले. 7 दिवसाचे पेपर, 7 × 14 शिफ्ट झाले. का कोणत्या बी शिफ्ट मध्ये क्वेश्चन येतात. आणि टोटल सिलेबस किती आहे त्या सिलेबस मधला क्वेश्चन डिझाईन होतो. ते नशिबावर आहे तुमच्या. कॉन्केव्ह म्हणजे की कोणता अँगल, ॲक्यूट अँगल. ओके. समजा मी काय म्हणालो कॉन्वेक्स म्हणलं तर कोणता अँगल, ऑब्स्ट्यूस अँगल. हे गोष्टी लक्षात ठेवायचे. मेनिस्कस काय असते काय नाही ते मी तुम्हाला सांगत होते. ॲक्यूट परत लिहितो तुमच्यासाठी. ॲक्यूट म्हणलं की कोणता केव, कॉन्केव्ह. आणि जर ऑब्स्ट्यूस म्हणलं तर कोणता, कॉन्वेक्स. कॉन्वेक्स म्हणजे असा असतो आणि कॉन्केव्ह म्हणजे असा असतो. हे आहे ते आपल्याला बघायचं. कोणास काय अडचण, इथं काय अडचण नाही आपल्याला. कशामध्ये म्हणतो मी आता हे आपल्या थेरीला गरजेचं की बाबा हाऊ द ॲक्यूट अँगल ऑर फॉर्म, कशा पद्धतीने ॲक्यूट अँगल फॉर्म होतो. ओके. तिथं आपल्याला काय गरजेचं नाही. ठीक आहे. पण जर पेपरमध्ये डायग्राम तुम्हाला अशी आहे, विचारली बाबा या ठिकाणचं मेनिस्कस कोणता आहे. ठीक आहे. अशी डायग्राम आली आणि मेनिस्कस, तर पहिल्यांदा काय करायचं, इथं जायचं पॉईंट क्वेश्चन रेश करून घ्या. जशी इथं रेश दिली ना त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत ना त्याचं ब्लॅक कलरचं आहे. तुम्ही त्याची रेश म्हणून मला सांगा आपण असं दिसतं कॉन्केव्ह की कॉन्वेक्स. कॉन्केव्ह. म्हणता इथला अँगल कोणता असेल समजा. आणि हाच अँगल जर असा असता तो अँगल तुम्हाला दाखवला तुम्हाला असेच क्वेश्चन येतात ना. ऑब्स्ट्यूस अँगल पेपर मध्ये
कोणता आहे कॉन्व्हेक्स म्हणजे अँगल कोणता झाला समजा का फरक ऍक्यूट आणि ऑब्स्ट्यूस ऍक्यूट म्हणलं कॉन्केव ऑब्स्ट्यूस म्हणलं कॉन्व्हेक्स ओके डोंट फॉरगेट लय महत्त्वाचं अजून एक असतो झिरो अँगल असतो ओके ही डायग्राम चुकली त्याच्याकडे लक्ष देऊ नका ही डायग्राम अशी सरळ कोणता बी अँगल फॉर्म होतो याला म्हणतात झिरो अँगल याला काय म्हणतात झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे आता जर तुमच्या पुढे तीन डायग्राम मी दिलो इथं ठीक आहे तीन डायग्राम तुम्ही मला सांगू शकता तीन डायग्राम तुमच्या पुढे टाकतो चला पहिली सराव मला मिनिस कसं सांगा अँगल नंबर सांगा नाही तर पहिला अँगल सांगा मी तुम्हाला हे पहिला अँगल हा अँगल कोणता तयार झाला होणार आहे कॉन कॉम्प्लेक्स आहे ना ठीक आहे मग अँगल कोणता ऑब्ट्यूस ना इथं कोणता कॉन ठेव इथं तर काय दिलं नाही ठेवा आता मिनिस कसं सांगा मेनिस्कस सांगा मेनिस्कस कोणता ऑब्स्ट्यूसला कोणता असतो कॉन्व्हेक्स ओके कॉन्केव ऍक्टिव्ह चंद्रकोर दिसत गेले तुम्हाला ऍक्टिव्ह आणि त्याचं काय दिलं गेलं नाही एवढं मी रिपीट का सांगायला त्याचं काहीतरी रिझन आहे मला एवढंच येते म्हणून सांगला असं हे महत्वाचं आहे पेपरमध्ये येते सांगायला मी आता नाहीतर सर तुम्हाला एवढंच येते ह्याला चारला सांगायला राहू द्या ठीक आहे पुढे ठीक आहे आता आपल्याला एवढं समजलं बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसे असतात नाव काय शुभम नाव काय शकील मजा करू बोला का मजा काल मी एक रील बघा त्याच्यामध्ये क्लासरूम मध्ये गाणं म्हणाले तुम्हाला काळेश्वरची आठवण काळेश्वर असायला पाहिजे त्याच्यावर कसं क्लासमेट आहे काळेश्वरची ओळख आहेत का अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर कोणकोणत्या गोष्टी डिपेंड असतात तीन गोष्टी असतात किती असतात तीन पहिली गोष्ट लिक्विडचं नेचर कसं आहे मी म्हणाला बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ऍक्यूट अँगल तयार करायचा आहे ऑब्स्ट्यूस अँगल तयार करायचा आहे मग हे कसं होणार आहे याच्यासाठी काही गोष्टी फॅक्टर्स असतील ना त्या ठिकाणी पहिली गोष्ट असणार आहे त्याचं नेचर ऑफ लिक्विड पहिली दुसरं त्याच्यामध्ये असणाऱ्या इम्प्युरिटीज आणि तिसरं त्याचं टेम्परेचर म्हणजे थ्री फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द अँगल ऑफ अ कॉन्टॅक्ट फर्स्ट वन नेचर ऑफ अ लिक्विड सेकंड वन इम्प्युरिटीज थर्ड वन टेम्परेचर आले लक्षात तीनच गोष्टी आहेत सोप्या आहेत इम्प्युरिटीज नेचर आणि टेम्परेचर बस ओके नेचर इम्प्युरिटीज टेम्परेचर NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन म्हणजे नेचर आय म्हणजे इम्प्युरिटीज टी म्हणजे तीनच गोष्टी तीन सोडून जर दुसरं काय आलं तर ते आन्सर चुकीचं पुढे आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज आता पाण्यामध्ये तुम्ही इम्प्युरिटीज ऍड केल्या तर त्याचं सरफेस टेन्शन काय होते बघा लक्ष सिंपल आहे जर पाण्यामध्ये तुम्ही इम्प्युरिटीज म्हणजे माहिती आहे की नाही इम्प्युरिटीज म्हणजे त्या लिक्विडचा भाग नाही तुम्ही दुसरं त्याच्यामध्ये ऍड करायला फॉर एक्झाम्पल आपण लग्नाला गेल्या तुला शिकवताना सांगू नाही लग्नाला गेल्या आणि आपण मित्र बाजूला बसलाय मित्राचा क्लास मित्र इकडे बघले की मित्राचा क्लास घेणार मीठ टाकणार त्याचा पीठ ठेवणार त्याला पी म्हणणार ओके मग त्या ठिकाणी मीठ काय झालं डिझॉल्व झालं ना मग त्या मीठ डिझॉल्व झाल्यानंतर त्याचं सरफेस टेन्शन वाढेल की कमी होईल काय होईल सिंपल या ठिकाणी सरफेस टेन्शन काय झालं वाढलं याचा अर्थ असा आहे पाण्यामध्ये किंवा लिक्विड मध्ये एखादा सबस्टन्स काय होत असेल डिझॉल्व होत असेल तर त्याचं टेन्शन काय झाले वाढाले तर टेन्शन काय होते वाढाले जर त्याच्यामध्ये सोल्युबल नसेल प्रॉपर्ली ओके तर त्याचं सरफेस टेन्शन काय झाले कमी झाले जर कोण वाढवले
इनसोल्युबल इक्विलिटी, जसं की पाणी आहे, पाण्यात दगड टाकायला दगड पाण्यात विरघळतात का? मग त्या ठिकाणी सरफेस टेन्शन वाढायला एक कमी झाले. काय म्हणतो बघा, पाणी आहे, जर पाण्यामध्ये सबस्टन्स डिसॉल्व्ह होत असेल, विरघळत असेल, तर त्याचं सरफेस टेन्शन वाढते आणि ते त्याचं सरफेस टेन्शन वाढत नाही. तर मी सांगायला की पाणी आहे, पाण्यात दगड टाकायला, तर सांगा त्याचं सरफेस टेन्शन वाढाले की कमी झाले? डिक्रीज झाले. समजा फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा की सरफेस टेन्शन इक्वल टू जर सोल्युबल असेल म्हणजे काय होत असेल, डिसॉल्व्ह होत असेल, तर या ठिकाणी सरफेस टेन्शन काय होते, वाढते. अन्यथा सगळ्या ठिकाणी ते काय होणार आहे, कमी होणार आहे. सरफेस टेन्शनचं रिलेशन समजलं तुम्हाला? जर विरघळत असेल तर सरफेस टेन्शन वाढणार. ओके, जसं की साखर आहे, पाण्यामध्ये मी साखर टाकलो, साखर विरघळली, तर त्याचं सरफेस टेन्शन वाढले की कमी झालं? समजले ना, वाढलं. नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न. पाणी आहे, पाण्यामध्ये मी डिटर्जंट टाकलं, किंवा डिटर्जंट, वॉशिंग पावडर, निर्मा ते टाकले आपण पाण्यात, तर त्याचं सरफेस टेन्शन वाढले की कमी झालं? डिटर्जंट असतो ना, कम्प्लिटली पाण्यामध्ये डिसॉल्व्ह नसतो. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवायचं, जर कम्प्लिटली डिसॉल्व्ह होत असेल तरच त्याचं सरफेस टेन्शन काय होणार आहे, वाढणार आहे, आणि त्या सरफेस टेन्शन कमी होणार. समजलं तुम्हाला? बघा मी काय काय सांगितलं तुम्हाला, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, समजून जाईल. ओके, सरफेस टेन्शनचं रिलेशन आपण बघितलं, त्याचे फॅक्टर्स बघितल्या, सरफेस टेन्शन काय असते आपण बघितल्या. ओके, आता आपण फॅक्टर मध्ये 3 गोष्टी बघल्या होत्या. लॉंग फॉर्म, त्याचा शॉर्ट फॉर्म बघल्या NIT, N म्हणजे नेचर बघल्या, I म्हणजे इम्प्युरिटी बघल्या, आणि T म्हणजे टेम्परेचर. नेमकं टेम्परेचर आपण इतर वाढवू शकतो, कमी ठेवू शकतो, किंवा इक्वल ठेवू शकता. तर मग इथे नेक्स्ट पॉइंट आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑफ द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनला जर तुम्ही त्या लिक्विड्सला जर टेम्परेचर वाढवलं तर त्याचं सरफेस टेन्शन काय होते, कमी होते. कसं, मी पाणी घेतो 1 लिटर, त्याला ठेवलं आपल्या याच्यावर, कशावर, गॅसवर, टेम्परेचर वाढवलं, मला सांगा पाण्याची वाफ निघून चढली, पाणी कमी झाले, टेन्शन कमी होईल की वाढत? कमी की जास्त? कमी होणार ना, पाण्याची मात्रा कमी झाली. पाण्याची मात्रा कमी झाली म्हणजे काय होणार, टेन्शन सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर टेन्शन काय झाले, कमी झाले. आणि जर टेम्परेचर कमी झालं तर टेन्शन, यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? यस म्हणला असतील. आय नो, खूप लागेल पण शिकण्याशिवाय पर्याय. अरे आम्ही उपाशी लावून अभ्यास करतो, बेस 2 वाजता जावं लागतं पुढे. What is the amount of work is done in the forming the soap bubble? आता ते फुगे बनवायचे आपल्याला, सोप बबल बनवायचे, तर त्यासाठी तुम्हाला काय म्हणजे वर्क डन किती लागेल, म्हणजे W काढा, म्हणजे काय काढा, म्हणजे W सिंपली वर्क इज इक्वल टू T into 8 pi r square. जशाचा तसा फॉर्म्युला नोट करा. वर्क डनचा फॉर्म्युला पुन्हा विषय सोप बबल फॉर्म करण्यासाठी, सोप बबल फॉर्म करण्यासाठी याचा प्रॉब्लेम सॉल्व करताना महत्त्वाचा पॉइंट रोल आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना what is the work done required for forming the 0.5 meter 0.5 centimeter radius bubble, असा क्वेश्चन येतो. आपल्या रेडियस देतात, वर्क डन, टेन्शन पण देतात. बरं, तुम्ही देतात काय गणित सॉल्व करायचे नवीन बॅच. सर्व बहीण आहे तुम्ही तिला विचारायला शिकवलं, तिला सांगितलं झालं. मग काय, वर्क डन इज इक्वल टू T into 8 pi r. तुम्ही विचारलं असेल 8 कसं आलं, तर सिंपली असते. त्याचा खरं तर फॉर्म्युला कसं असतो माहिती का, 4 pi r स्क्वेअर असतो. पण बबलला 2 सरफेस असतात, किती सरफेस, एक अप्पर आणि एक लोअर, म्हणून मल्टिप्लाय बाय 2 करतात. 2 केलं म्हणजे 4 2 1 डन. प्रॉब्लेम जमा आहे का, 8 pi r. पुन्हा मी काय डाऊट इथपर्यंत, म्हणजे आपला बबल इथं तयार करता आलेला आहे रेडियस. आपण इथे ब्रेक घेऊन म्हणलं तर ब्रेक घेतो, पण मला टॉपिक एंड करायचं. पेपर मध्ये असू शकते बाबा, इथून चाललंय. आता तुम्ही कसा अभ्यास करशाल मग असं केलं असेल. कॅपिलरी ट्यूब जे माहिती आहे का, कॅपिलरी ट्यूब असते तिची डायमीटर 0.1 mm असते, लक्षात ठेवा. ओके, आणि त्याचे दोन्ही एंड्स ओपन असतात. ओपन म्हणजे काय,
खुले त्याला म्हणतात कॅपिलरी ट्यूब. ओके, घेणार नाही पेपरला, फक्त लक्षात करा कॅपिलरी ट्यूबची डायमीटर इज अप्रॉक्सिमेटली 0.1 mm असते. किती असते अप्रॉक्सिमेटली 1 mm असते. किती असते 1 0 mm करायचं. मला सांगा 0.1 सेंटीमीटर जर मी लिहिलं तर हे करेक्ट आहे का? करेक्ट आहे का? कोणाकोणाला वाटतं? मी काय म्हणलं, जर 1 mm ला मी 0.1 सेंटीमीटर लिहिलं तर करेक्ट आहे का? बरोबर आहे ना? मला बरोबर आहे की नाही? हे बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. इथे युनिट चेंज झाले. 1 सेंटीमीटर म्हणजे बरोबर ना 10 मिलीमीटर. कॅपिलॅरिटी आणि त्याचे काय ऍप्लिकेशन आहे? कॅपिलॅरिटी म्हणजे आता ही कॅपिलरी ट्यूब आहे, त्याला आपण जर लिक्विड मध्ये डीप केलं तर काय होते? काहीच होत नाही. कॅपिलरी ट्यूब मध्ये जे वॉटर आहे ना ते आउटसाइडला निघून जाते. का? कारण की कॅपिलरी ट्यूब मध्ये जो मेनिस्कस तयार होतो, कॉन्व्हेक्स मेनिस्कस तयार होतो. कॉन्व्हेक्स मेनिस्कसचा जो प्रेशर आहे तो हाय असतो आणि प्रेशर हाय टू लो फ्लो होते वॉटरचा, म्हणून ते होणार आहे. थोडक्यात इथे बघा, लक्षात ठेवा कॅपिलॅरिटी म्हणजे कॅपिलरी जी ट्यूब आहे ज्याची डायमीटर 1 मिलीमीटर आहे, त्याची डायमीटर 0.1 सेंटीमीटर आहे, त्याचा वापर करून त्याचा जर यूज करतात त्या कॅपिलॅरिटी मध्ये करतात. ऍप्लिकेशन म्हणजे जसं की आपण दिवा लावल्या, दिवा लॅम्प म्हणजे दिवा लावल्या, ठीक आहे. अरे हे दिवा नाही, 12वीचा दिवा म्हणला सर मी, देवाच्या पुढचा दिवा लावला मी. ओके, तर त्याच्यामध्ये जे असं मोटर आहे का तिथं? नाही ना, तरी पण त्या ठिकाणी जे ऑइलचा फ्लो आहे तो ऑइलचा फ्लो असा वर जातो तिथे दिवा लागला. तर आता दिवा लागला तुमच्या इथे, तर हा दिवा लागण्यासाठी जे ऑइल बरोबर चालले ना तर ते काम आणि या कॅपिलॅरिटी ऍक्शनचं. ओके, त्यासोबत क्लॉथ ड्राय द सर्फेस वॉटर. ओके, त्याच्यानंतर आहे वॉटर रायजेस क्रिव्हिसेस ऑफ रॉक. व्हॉट इज द क्रिव्हिसेस? भेगा असतात बघा रॉक्सला, तर त्याला भेगा, त्याच्यातून पाणी पाझरते त्याला म्हणतात, ते सुद्धा याचं फेनॉमेनॉन आहे. आणि ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब द इंक. जर तुम्ही ब्लॉटिंग पेपरवर जर इंक टाकलं ते इंक पसरते. आता हे पसरण्याचं फेनॉमेनॉन कोणाचं आहे? कॅपिलॅरिटी. विच आर द फॉलोइंग आर द इनकरेक्ट अबाउट ऍप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी? असा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो, तेव्हा इथं आपल्याला माहित पाहिजे. मग आता कॅपिलरी ऍक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, आता कदाचित पेपरमध्ये असं जर आलं ही अशी डायग्राम आली आणि तुम्हाला फाइंड आउट करा म्हटलं प्रेशर कोणाकडे जास्त आहे, त्या डायग्राम मध्ये एक चुकीचं आहे. या ठिकाणी मेनिस्कस असा इक्वल तयार होतो, तिकडे पण इक्वल तयार होतो. फक्त ही जी ट्यूब आहे या ट्यूबचं नाव आहे कॅपिलरी ट्यूब. या ट्यूबचं नाव काय आहे? कॅपिलरी ट्यूब. पण कॅपिलरी ट्यूब मध्ये जो मेनिस्कस तयार होणार आहे ना तो कॉन्व्हेक्स होणार आहे. बघा असा म्हणजे कोणत्या म्हणतात? कॉन्व्हेक्स म्हणतो ना. कोणता मेनिस्कस तयार होणार आहे? कॉन्व्हेक्स. आणि असे डायग्राम दिले तुम्हाला, बिंदूचे नाव दिले ए बी सी डी आणि विचारले की बाबा सगळ्यात जास्त प्रेशर कुठं असतं? सगळ्यात जास्त प्रेशर असते कॉन्केव्ह असतो. कुठं असते? कॉन्केव्हला. मला सांगायचं कॉन्केव्हचा भाग कोणता आहे? हा बघा, लक्ष द्यायचे. हा भाग असा आहे, त्याचा वरचा भाग कोणता आहे? कॉन्व्हेक्स. त्याचा खालचा भाग कोणता आहे? कॉन्केव्ह आहे. सगळ्यात जास्त प्रेशर कुठं असते माहिती आहे का? म्हणजे प्रेशर ऍट अ पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट अ पॉइंट ए. आता या सगळ्या डायग्राम मध्ये जेवढे तुम्हाला पॉइंट्स दिसले ए बी सी डी, या चारपैकी जर तुम्हाला विचारलं सगळ्यात जास्त प्रेशर कुठं असते तर ते प्रेशर कुठं असणार आहे? या बी ला असणार आहे. ठीक आहे, म्हणून म्हणतात प्रेशर ऍट अ कॉन्केव्ह इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट द कॉन्व्हेक्स. पेपर मध्ये असा क्वेश्चन येतो, बघायचं. ठीक आहे, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह तुम्हाला विचारलं तर कॉन्केव्हला प्रेशर कसं असते? जास्त ऍज कम्पेअर टू द कॉन्व्हेक्स. ओके, त्याच्यानंतर हा प्रेशर सी आणि डी चा इक्वल असतो, कारण की त्याचं जे सरफेस असते ना ते सरफेस प्लेन असते, ना की कोणता मेनिस्कस फॉर्म झालेला असतो. पीसी इज इक्वल टू पीडी केलेला आहे. ठीक आहे, पीसी इज इक्वल टू पीडी. ओके, आणि मला सांगा आता इथलं प्रेशर जास्त आहे ना, काय म्हणतो इथलं प्रेशर जास्त आहे. प्रेशर ॲट अ पॉइंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट अ पॉइंट 3. ओके, मग इथलं पाणी हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे जाते ना, म्हणून जेवढं कॅपिलरी ट्यूब मधलं लिक्विड आहे ना पाणी त्याच्यामध्ये येणार आहे ते सगळं फ्लो आउटसाइड होणार आहे. आउटसाइड डोक्यावरून चाललंय, काय होणार आहे ते? आउटसाइड होणार आहे. दिस रिझल्ट इन द फॉल ऑफ मर्क्युरी लेवल इनसाइड द ट्यूब. म्हणजे त्या ट्यूब मध्ये जेवढी मर्क्युरी होती ती सगळी कुठे चालली? बाहेर निघून चालली. फक्त आता इथं प्रेशरचा जो पॉइंट आहे त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. ओके.